आम्ही आता सकाळी सोनप्रयागला पोचलो. शेड टॅक्सी करून आलो. इथे चेकिंग झालं. आता पुढे जायचं. सोनप्रयागहून कुठे? गौरीकुंडला जाणार शेड टॅक्सीने आणि मग तिकडून 22 किलोमीटर ट्रेकिंग फॉर केदारनाथ. आमचं ट्रेकिंग सुरू झालेलं आहे गौरीकुंडावरनं. 6 वाजता 6:30 वाजता चालू केलेलं आहे. बघू आता किती वाजता पोचतो. 2000 मीटर एलिव्हेशन. 2000 मीटर्स. 6:30 वाजले तू? 6:15. 26. काय करू? मला 5 किलोमीटर झाले चालू. हळूहळू चाललेलं आहे. एक तासाने बसतोय. चहा पितोय. मध्ये परत थांबलो आम्ही आणि आम्ही इथे लिंबू पाणी पिणार आहोत. ही मंदाकिनी नदी आहे. ती केदारनाथपासूनच सुरू होते आणि हा जो ट्रेक आहे केदारनाथचा तो पूर्णपणे ह्या नदीच्याच बाजूने जातो. आता आम्ही स्टिंग प्यायलेलो आहे त्यामुळे भरपूर एनर्जी आलेली आहे. याने आम्हाला स्टिंग पाजलेलं आहे. भरपूर पाऊस पडायला लागलेला आहे. कुठे आहे बर्फ? हां, ग्लेशियर. या दिशेने केदारनाथ आहे. भरपूर पाऊस पडायला लागला आहे आणि तो पांढरा आहे ते ग्लेशियरसारखं म्हणजे बर्फच आहे. आता पाऊस थोडा थांबलेला आहे. बेस कॅम्प 2.5 केदारनाथ 4 किलोमीटर. हे बघा आमचे 2 शूरवीर. हळूहळू केदारनाथ दिसायला लागलं. माझं ॲझम्पशन आहे की ते इकडेच केदारनाथचं मंदिर आहे इकडे. चला आता आमचा शेवटचा पल्ला. ऑलराइट, वी डिड इट. आम्ही 16 किलोमीटर 1.5 किलोमीटर एलिव्हेशन. सकाळी 6:30ला चालू केलं आणि आता दुपारी 3 वाजता आम्ही पोहोचलो. आणि किती सुरुवात केली आपण गौरीकुंड. 6,500 आणि आता इथे आलं तर 12,000 फूट आहे. म्हणजे आम्ही ट्रेकिंग जवळ 1.5 किलोमीटरचं एलिव्हेशन गेन केलं. आणि हे आता आमच्या केदारनाथ देवळाचे पहिलं दर्शन. आणि ते मागे दिसतात ते अगदी फेमस केदारनाथचं डोंगर पूर्णपणे बर्फाच्छादित असतात. ही भीमशिला जी 2013च्या ढगफुटीमध्ये बरोबर देवळाच्या मागे येऊन थांबली आणि देवळाला पाण्यापासून वाचवलं. आता काल रात्री आम्ही कॅम्पमध्ये राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा परतीचा प्रवास. तर एकदा पुन्हा देवळात गेलो होतो आम्ही. त्यातली ही काही दृश्य.
केदारनाथच्या मागचे डोंगर अगदी आत्ता आम्हाला क्लिअर दिसले म्हणून लगेच व्हिडिओ घेतोय. एवढं क्लिअर अगदी क्वचितच दिसतं. मस्त दिसतंय. वा. आम्ही जवळजवळ 10 किलोमीटर चाललो आणि आता पूर्ण मिस्टी म्हणजे क्लाउडच आलाय वरती, काहीच दिसत नाही. केदारनाथची यात्रा सक्सेसफुली झालेली आहे. आम्ही खाली आलेलो आहोत. 5:30 का 5 तासात आलो खाली. सो अ बिग माइलस्टोन फ्रॉम अ फिटनेस पर्स्पेक्टिव्ह. चला बाय.